शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आमदार प्रणिती शिंदेंना निवडून द्या, अभिजित पाटील। सध्या देशामध्ये लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले। आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे। सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या आमदार प्रणिती शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। त्यांचा अभिजित पाटील यांच्या साथीने मतदारसंघात झंझावात सुरू आहे। शेतकऱ्यांचे प्रश्न शासनाच्या दरबारात मांडण्यासाठी आमदार प्रणिती शिंदे यांना निवडून देण्याचं आवाहन केलंय। पहा काय म्हणाले अभिजित पाटील। लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज आपण सर्वजण एकत्र जमलोय आणि आपण बघतोय की महाराष्ट्राची आणि देशाची विदारक परिस्थिती आणि त्या परिस्थितीवर आपण बोलत नाही। आत्ताच आपल्याला अण्णांनी सांगितलं की आमच्याकडे पाणी आहे, परंतु 123 TMCचं धरण, ज्या धरणाची यशवंतराव चव्हाण साहेब, माननीय पवार साहेब, शिंदे साहेबांच्या हस्ते उधळ मारून ते धरण आपल्या उशाशी 123 TMCचं झालं आणि त्या धरणाच्या पाण्यावरती आपला सोलापूर जिल्हा आणि सगळं सिंचन झालं। परंतु आजची परिस्थिती बघितली तर त्या धरणामध्ये 94 TMC पाणी असताना देखील आज आमच्या नदीपात्राला त्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता होत नाही, कॅनलला पाणी सोडायची भूमिका नाही। आणि लाईटच्या बाबतीमध्ये आत्ता सांगितल्याप्रमाणे इतर तालुक्याला मात्र 8 तासाची लाईट आहे, इतर भागाला 8 तास लाईट, आणि जिथं शिरडोन, कवटळी, खेडबाळवणी, खेडबोस आणि गुरसाळे या लोकांना मात्र 2च तास लाईट दिली जाते आणि पाणी प्यायच्या नावाखाली त्या ठिकाणी पाण्याचा आणि ह्या शेतकऱ्याची अडचण होती आहे। आज दुधाच्या बाबतीमध्ये आपण सगळेजण बघतोय 34 रुपयेचा त्या ठिकाणी राज्य सरकारने GR काढला की 34 रुपये भाव हा द्यायचा आहे म्हणून, आणि आज आपल्याला प्रत्यक्षात मात्र 25 ते 26 रुपये दुधाला भाव मिळतो। किती मिळतोय आज? मग आपल्याला 8 ते 9 रुपये दुधामध्ये त्या ठिकाणी लिटर मागं, आणि एका घरात जर 20 लिटर त्या ठिकाणी एका गाईचं दूध पकडलं तर 160 रुपये झाले, आणि 160 रुपये झाले 365 दिवसाचे 58,000 रुपये झाले, आणि मग आपल्याला 58,000 रुपये आपल्या हक्काचे काढून घेतले जातात आणि आपल्याला 6,000 देण्याची जाहिरात केली जाते, आणि या गावाला तर ते PM किसान योजनेचे पैसेच दिले जात नाहीत, वगळलं जाते। आणि मग खऱ्या अर्थानं नेमकी लोकशाही आहे का दडपशाही आहे? आजच्या परिस्थितीला जर आपण सगळ्यांनी बघितलं तर एका बाजूला आपल्याला मराठा आरक्षण असेल, धनगर आरक्षण असेल, त्या ठिकाणी लिंगायत आरक्षण असेल, मुस्लिम आरक्षण असेल, महादेव कुळी आरक्षण असेल, त्याचं नेहमी आपल्याला इलेक्शनच्या पुढं याचं फक्त आपल्याला वातावरण निर्मिती केली जाते आणि प्रत्यक्षात मात्र त्याच्यावर काम केलं जात नाही। ही जशी भूमिका आहे, एका बाजूला आपण त्या ठिकाणी 15 लाख देतो म्हणून आपल्याला खोटी आश्वासनं दिली, आणि मग त्या ठिकाणी आपल्याला काय काम झालं सांगितलं तर राम मंदिर झालं, आणि राम मंदिराच्या बाबतीत आत्ताच आपल्या दत्ता सरपंचांनी सांगितलं त्यांचे लोकप्रतिनिधी चपला घालून आज जातात आणि त्यांनी रामाची पूजा करायची आणि त्यांनी आपल्याला राम शिकवायचा, आणि तो राम बसलेला एक वचनी होता, त्या ठिकाणी 15 लाखाचं वचन देऊन विसरला नव्हता। आत बसलेला राम त्या ठिकाणी 2 कोटी नोकऱ्या देतो म्हणला होता, परंतु तो काही तसा राम नव्हता। आणि मग त्या ठिकाणी रामानं आपल्या पत्नीसाठी त्या ठिकाणी युद्ध केलं आज त्या ठिकाणी, आणि ह्यांनी मात्र काय केलंय ते वेगळं सांगायची गरज आपल्याला नाही। आणि मग ह्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी राज्य सरकारच्या फसव्या योजना आज त्या ठिकाणी आपल्याला जे आवश्यक आहे त्या गोष्टी कुठल्याही मिळत नाहीत। गेल्या कित्येक वर्षापासून आपण बघतोय महाराष्ट्राचा जर 2019 ते 14 ते 19चा काळ बघितला तर त्यामध्ये शेतकरी आत्महत्या ह्या 6,400 झाल्या, आणि त्या ठिकाणी उद्धवजी ठाकरे साहेबांच्या 30 महिन्याच्या कार्यकाळामध्ये 1,660 त्या ठिकाणी आत्महत्या झाल्या, एवढा कमी आला। आणि आता हे नवीन एकनाथ शिंदे साहेबांचं सरकार आल्यापासून या 2 वर्षामध्ये आत्ता 5,400 आत्महत्या झाल्या। मग आत्महत्या का त्या सरकारच्या काळात होता तर त्या ठिकाणी शेतकऱ्याला उपाययोजना म्हणून त्या ठिकाणी दिल्या जात नाहीत। शेतकऱ्याच्या बाजूनं मग लाईट असेल, पाणी असेल, हमी भाव असेल, आज एका बाजूला दिल्लीला आमचं दूध गेलेलं चालतंय, आमचा गहू चालतोय, आमचं तांदूळ चालतोय, आमचे फळं चालतात, आमची पालेभाज्या चालतात, पण शेतकरी तेवढा आल्याला चालत नाही। अशी भूमिका या ठिकाणी दिल्लीमध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्याला अडवलं जातंय, आणि मग ह्या सगळ्या भूमिकेवरती आज युवकांचे प्रश्न गंभीर आहेत। आज माझ्या मायमाऊलींचा प्रश्न आपण बघितला, गेल्या 3 महिन्याचं गुगलला सर्च करून बघा, गेल्या वर्षभरामध्ये त्या ठिकाणी महाराष्ट्रातनं 5,610 मुली त्या ठिकाणी गायब झाल्या। त्या कुठं गेल्यात, काय झाल्या, त्याच्यावर कुठंही पोलीस त्या ठिकाणी यंत्रणा काम करत नाही।
मात्र पोलीस स्टेशनमध्येच त्या ठिकाणी सत्ताधारी पक्षाच्या आमदारानं त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या कार्यकर्त्यावर गोळीबार होतो। मग ही खऱ्या अर्थानं लोकशाही आहे का आणि ही खऱ्या अर्थानं कायदा सुव्यवस्था आहे का? आणि मग हे महाराष्ट्राला अभिप्रेत आहे का? आज आपल्या भागाचे प्रश्न असे असंख्य आहेत, परंतु गेल्या 10 वर्षामध्ये जर आपण बघितलं तर 2009 ते 14 या ठिकाणी आपण त्या काळामध्ये माननीय देशाचे नेते सुशीलकुमार शिंदे साहेबांना त्या ठिकाणी आपण निवडून दिलं आणि 14 पासून 24 पर्यंत 2 खासदार त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे निवडून दिले। दोन्ही खासदाराचं काम आपण काही एक सांगू शकता का की हे काम आपलं झालं? परंतु मागच्या काळामध्ये सुशीलकुमार शिंदे साहेबांनी आज सोलापूर जिल्ह्याला एका जिल्ह्याला एकच विद्यापीठ असणारा एकमेव जिल्हा म्हणजे सोलापूर जिल्हा आहे। NTPC असेल त्या ठिकाणी लागणाऱ्या आपल्या योजना असतील ह्याच्यासाठी जो पाठपुरावा केला हा खऱ्या अर्थाने शिंदे साहेबांचं त्या काळातलं काम होतं।